नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। फक्त डान्स बारच नाही तर मोठ्या प्रमाणात क्लब देखील सुरू आहेत। झोन 1 इथे नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू आहेत, तर झोन 3 येथील खांदेश्वर, सुखापूर, कामोठे येथे ऑनलाईन क्लब सुरू आहेत। पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसून कोणाच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो। अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश काढत कायदा कडक करून जे कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असा इशारा दिला होता। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई अद्याप केली जात नाही। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय, नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून सर्रास पद्धतीनं डान्स बार सुरू आहेत। कोणाच्या आशीर्वादाने हे डान्स बार आणि क्लब सुरू आहेत हा प्रश्न आता उपस्थित होतो। आता एक मोठी बातमी, लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला। नवी मुंबई पोलीस प्रशासनाला अखेर जाग आले। नवी मुंबईतील सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू आहे। डान्स बारमध्ये अल्पवयीन मुली असल्याचं समोर आलंय। या डान्स बार प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर नवी मुंबईतील पोलीस यंत्रणा जागी झाले। नवी मुंबईतील सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू आहे। डान्स बारमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं समोर आलंय। तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील डान्स बारमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचं लोकशाही मराठीनं सातत्यानं समोर आणलंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनीष डान्स बारवरती आता सावली आणि मनीष डान्स बारवरती कारवाई केली असून 4 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। एका अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी जबरदस्तीने लेडीज बारमध्ये अश्लील कामासाठी ढकलले असल्याची धक्कादायक बाब सुद्धा समोर आली आहे। या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात नराधम पिता आणि तिन्ही आत्यांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। लेडीज बारमध्ये चालणाऱ्या या काळ्या कारभाराविरोधात आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणावर लोकशाही मराठीने सातत्याने आवाज उठवत मोठा पर्दाफाश केला होता। लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर आता पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून नवी मुंबईतील बारची कसून तपासणी सुरू झाली आहे। तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर एक धक्कादायक प्रकार सुद्धा या प्रकरणामध्ये उघड झालाय। नराधम पित्यानेच आपल्या मुलीला, अल्पवयीन मुलीला या डान्स बारच्या व्यवसायामध्ये ढकललं होतं। तिन्ही आत्याविरोधात, नराधम पिताविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला। अखेर लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतो। तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।